नमस्कार. तर आज आपण चलन हा टॉपिक म्हणजेच प्रोपोर्शनल हा टॉपिक पाहणार आहोत. तर बघा एकदम IMP आहे. कोणत्याही परीक्षेसाठी हा लागणारा टॉपिक आहे. तर प्रोपोर्शन म्हणजे काय? तर दोन राशीतील संबंधाला काय म्हणतात? चलन म्हणजेच प्रोपोर्शन असे म्हणतात. आता प्रोपोर्शनचे दोन प्रकार आहेत. समचलन म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि व्यस्त चलन म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता समचलन आपण पहिल्यांदा पाहूया. एक राशी वाढली असता दुसरी राशी काय होते? वाढते व एक राशी कमी केली तर दुसरी पण कमी होते. म्हणजे डायरेक्टली अशा प्रकारे एकाच दिशेने काय होत असते? होणाऱ्या बदलास समचलन असे म्हणतात. आता बघा, आपण एक्झाम्पल जर घेतलं तर बघा, सफरचंदाची संख्या आणि सफरचंदाची किंमत बघा. जर सफरचंदाची संख्या x मानली आणि सफरचंदाची किंमत y मानली तर काय आहे बघा, म्हणजे किंमत संख्या आहे. तर 12 असताना किंमत किती आहे? 120 आहे. 6 असताना 60 आहे. 2 असताना 20 आहे आणि 24 असताना 240 आहे. म्हणजे सफरचंदाची संख्या कमी असेल तर सफरचंदाची किंमत पण कमी, आणि सफरचंदाची संख्या जास्त असेल, 24 असेल, तर सफरचंदाची किंमत पण सगळ्यात जास्त. म्हणजे हे प्रपोर्शन कसले आहे? चलनाचं समचलन आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शन आहे. तर एक्झाम्पल बघा, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल तर हे प्रोपोर्शनचं चिन्ह जाऊन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के घेतला जातो आणि ह्यांच्यामध्ये काय असतं? KY म्हणजे प्रोडक्ट असतो. एक्स इज इक्वल टू KY. हे झालं प्रोपोर्शनॅलिटीचं, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं काय झालं? सूत्र झालं. एक्स इज इक्वल टू KY. तर अशा पद्धतीनं समचलन असतं. त्याचं एखादं एक्झाम्पल बघूया बघा. वाय हे एक्सची समचलनात आहे. म्हणजेच काय? जेव्हा एक्स बरोबर 18 आहे तेव्हा वाय बरोबर किती आहे? 15 आहे. आणि तर एक्स 4.5 असताना वाय बरोबर किती? तर वाय इज इक्वल टू 2.5 असताना एक्स बरोबर किती? अशा पद्धतीने विचारलं असेल तर हे काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शन आहे. वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. वाय इज इक्वल टू के हा स्थिरांक घेतला, एक्सच्या किमती वायच्या किमती घातल्या. वायची किंमत आहे 15. त्यांनी सांगितले वाय हे एक्सशी समचलनात आहे, त्यामुळे वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स घेतलेला आहे. वायची किंमत 15 आहे. के हा काढायचा आहे. तर के किती आला आहे? बघा, एक्सची किंमत 18 घातलेली आहे. जेव्हा एक्स इज इक्वल टू 18 असं आहे म्हणल्यानंतर मग काय होणार? के इकडं घेतलेलं आहे आणि प्रोडक्टमधला 18 हे 15ला काय झालं? डिवाईड झालं. के इज इक्वल टू भागालवला 3 5 15, 3 संग 18, 5/6 हे उत्तर केचं आलेलं आहे.